राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र खातेवाटप अजून झालेली नाहीये। खातेवाटपामागे कुठेतरी अजित पवार ज्यांच्यामध्ये अजून सोयीस्कर मार्ग जो आहे तो निघत नाहीये, त्यांच्यामुळे कुठेतरी दिरंगाई होते असं सुद्धा समोर येते। काय सांगता? अजित दादाचं नाव घेतल्याशिवाय बातम्याच पुढे जात नाहीत। अशा प्रकारच्या नाराजग्या दादांना नाहीत म्हणून होत आहेत। दादा त्या खातेवाटपापुढे नाराज आहेत, ह्या फालतू गोष्टी आहेत। दादांना जे काही दादांचा सन्मान महायुतीमध्ये ठेवला जाईल तसा सन्मान जो आम्हाला योग्य वाटते तसाच ठेवला जाईल। राष्ट्रवादीकडे महिला बाल कल्याण, अर्थ खातं ही महत्वाची खाती जर येत असतील आणि त्याकरता मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय दादा या तिघांनी जर होकार दर्शविला असेल, एकमत झालं असेल तर हे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। त्यामुळे त्याच्या रुसवे फुगवे आम्ही कुलूप लावून घरात बसणारे लोक नाही आहे, आम्ही रणांगणावर लढणारी लोक आहेत। आदरणीय दादा 2 दिवस आजारी होते, त्यांचं आजार पण होतं, आज ते दूर झालं। सकाळपासून कार्यकर्त्यांना भेटतात, आताही अनेक पंढरपूर, सोलापूर या भागातले कार्यकर्ते सकाळी भेटले। भुजबळ साहेबांचे पण नाराज कार्यकर्ते त्यांना भेटले, त्यांचं पण समाधान केलं। आणखी कोणाला भेटायचं असेल तर त्यांनी विजयगडला जावं किंवा थोड्या वेळात दादा विधान भवनला येतात, आजच्या कामकाजात सहभागी होतात, ते बघावं। निश्चितच ज्या प्रकारे 2 दिवस अजितदादा भेटत नव्हते, थ्रोट इन्फेक्शन होतं तुम्ही सांगतात, मात्र ज्या प्रकारे पाहायला गेलं तर खातेवाटपा संदर्भात जी माहिती समोर येते, जी खाती अगोदर ज्यांच्याकडे होती तीच राहणार। फक्त कुठेतरी उत्पादन शुल्क होतं किंवा गृहनिर्माण खातं होतं, ते आदला बदल होते। अर्थ खातं सुद्धा तुमच्याकडे राहतं अशी माहिती समोर येते। नाही, बरोबर आहे, त्या कुठलं खातं कोणाकडे राहील याबद्दल माझ्याकडे अद्याप माहिती नाही। जी काही माहिती मीडियातून मी ऐकली ती तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडली आणि मला विश्वास आहे की आदरणीय अजितदादांचा योग्य तो सन्मान महायुतीमध्ये ठेवला जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे, कारण आमच्या पक्षाचं काम करण्याची एक पद्धती आहे आणि प्रत्येक मंत्री आमच्या पक्षाचा सर्वसाधारण लोकांना भेटतो। त्यामुळे जनसामान्यापर्यंत महायुतीच्या योजना, महायुतीचे निर्णय पोहोचण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे महत्वाची खाती येतील। काही दिवसांपूर्वी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की केवळ 39 जणांनी शपथ घेतली आहे, एक शपथ आणि एक जी जागा बाकी आहे ती जयंत पाटलांसाठी बाकी आहे। मात्र कुठेतरी आज शशिकांत शिंदे यांनी सुद्धा भेट घेतली होती, नेमकं कोणासाठी ती जागा शिल्लक आहे? ते फक्त सुनील तटकरे साहेबांना माहित आहे, ती जागा कोणासाठी शिल्लक आहे ते मला माहित नाही। शशिकांत शिंदे साहेबांचं जवळीकता मी समजू शकतो, त्यांना कदाचित सत्तेच्या पलीकडे राहिल्यानंतरचा अनुभव पण दांडगा शिंदे साहेबांचा आहे। सत्तेत असताना अजितदादांच्या जवळ राहून त्यांच्या मतदारसंघात काय कामं करायची यांचं पण आकलन आहे, कारण ते कॅबिनेट राहिलेले आहेत। शशिकांत शिंदे साहेब मोठे नेते आहेत, त्यामुळे हे जे जवळीकता आहे ते मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम होण्याकरता केलेला एक छोटासा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। पाटलांचं सुद्धा नाव तुम्ही घेतलं होतं आहे तसे आता त्या पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते आहेत जे दादांना भेटू इच्छितात, दादांसोबत काम करू इच्छितात आणि येणाऱ्यांचं स्वागतच असतं ना। कुठलाही मोठा नेता येत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, हीच पवार साहेबांची शिकवण महाराष्ट्राला आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची आहे। त्यामुळे जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, दोघंही येत असतील तर दोघांचेही पक्षात मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो। एक शेवटचा प्रश्न, शशिकांत शिंदे यांनी जरी आज दादांची भेट घेतली असली ती सदिच्छा भेट होती का नाही असा तुम्ही प्रश्न उपस्थित केलाय, मात्र दुसरीकडे काल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती, त्यामुळे ती सुद्धा भेट सदिच्छा नव्हती असं तुमचं म्हणणं आहे? भेटीमध्ये वेगळे वेगळे अँगल असतात। काल उद्धवजी भेटले, नाना पटोलेंना उद्धवजी भेटले नाहीत, हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा, पण उद्धवजी आणि देवेंद्र फडणवीसजी भेटले आणि तिथंच विरोधी पक्षनेता कोण्या पक्षाचा ठरेल विधानसभेमध्ये ते फायनल झालं आणि काँग्रेस त्यापासून अस्वस्थ आहे। आजही शशिकांत शिंदे साहेब जे भेटले त्या भेटीमागे सुद्धा ते काय उगाच भेटले असं नाही, सदिच्छा भेट म्हणजे लक्ष ठेवा, लक्ष असू द्या आमच्यावर, अशी ती भेट असते। म्हणजे आगामी काळामध्ये नक्की राजकीय भूकंप असेल, भूकंपाचे हादरे असतील, हादरे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर आगामी काळामध्ये भूकंपाचे हादरे असतील असं वक्तव्य करत अमोल मिटकरी यांनी राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे।